हॅलो फ्रेंड, ACE34 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. काल टेटचा रिझल्ट लागलेला आहे आणि पुष्कळ लोकांना असं वाटत असेल की किती मार्क्स मिळाले. तर मी तुम्हाला माझे मार्क्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तुम्ही एंडिंगपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ थोडा बहुत तरी आवडत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या एक लाईक, तुमचे एक मोटिवेशन आणि तुमचे एक सबस्क्रिप्शन मला एक खूप मनाला खूप मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी, मला कोणत्या गोष्टी करण्यासाठी. आता माझी मागच्या वेळी NTPCच्या एक्झाम होती, पण काही कारणामुळे मी NTPCचा एक्झाम देऊ शकली नाही. तेही 12वी बेसवरच होता. काही असे कोणत्या गोष्टी असे समस्या असतात का जीवनामध्ये आपण त्या गोष्टी कधी आपण ते टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता कालच्या टेटचा रिझल्ट होता. तर काल जेव्हा मी स्कोर बघितली तेव्हा मला त्या स्कोर बघून मला धक्का वाटला. कारण की मी 50च्या वरतं असा मला एक पॉझिटिव्ह वाटत होता की मी 40 या 30 या 40पर्यंत मी व्यवस्थित परफेक्ट सॉल्व केलेलं आहे. आता माहीत नाही काय झाला काय नाही, काही कळलंच नाही. जसं मी स्कोर बघितली मला धक्का वाटला. असं वाटलं की इतकं कमी कसं काय. तर मला 85 मार्क्स मिळाले आहेत. मला होप होती की 100च्या वरतं म्हणजे 140 वरतं जाईल. पण रात्री मी खूपच धक्कादायक असा मला आश्चर्य वाटलं की इतके कमी कसं काय मार्क्स मिळाले. खूप निराश झाली होती, थोडंसं डोळ्यात अश्रू आले होते. तरी मी म्हटलं स्वतःला रात्रीला मग पहाटे रात्रीच्या वेळी मोटिवेशन व्हिडिओ बघितली. मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवली का नाही असू दे, जो झाला तो. आता पुन्हा आपण एक्झामसाठी प्रयत्न करूया. इतकं गोष्टीला आपण हार मानू नये. हे आपल्या जीवनामध्ये हे अपयश थोडा बहुत येणारच आहे. पण इतकं मी हार्डवर्क केलं, इतकं अभ्यास करूनसुद्धा इतके कमी मिळाले मार्क्स. काय कमी झाले, कसे काय झाले काही कळलंच नाही. आणि मी म्हटलं चला आपल्या मित्र-मैत्रिणींना ही गोष्ट शेअर करावा, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. आणि पुढे सुद्धा एक्झाम होणार आहे कंबाईन ग्रुप बीची, त्यासाठी मी सुद्धा फॉर्म भरलेले आहे. मी प्रयत्न सोडणार नाही. जोपर्यंत मला जॉब मिळेल नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. आणि 1-2 वर्ष खरंच मी खूप मेहनत करणार आहे. तर त्यासाठी खूप मला ते म्हणजे मार्क्स खूप मला वाईट फील वाटला. जे मी अपेक्षा करत होती 40च्या वरती जाईल, ते 100च्या खाली आले. खूप दुःखाची गोष्ट झाली मला आणि असं कुणाकडून नको होईल. पण आपले मार्क्स खरंच मित्रमैत्रिणींना शेअर केल्यावर एक मनाला खूप मन हलका वाटते, मन हलका होऊन जाते असा मला वाटला. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि तुम्हाला जर माझ्या थोडा बहुत तुम्ही आपले खरंच मार्क्स शेअर करा, मला थोडंसं बरं वाटेल का मित्रमैत्रिणींना किंवा पेपरामध्ये काय सिली मिस्टेक झाली, काय कळलंच नाही त्या गोष्टीसाठी. आता त्या गोष्टीचा विचार करून काही अर्थ नाही आहे. समोरची एक्झाम खूप मिळणार आहे आणि खूप वॅकन्सी मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. आपल्याला एक्झामसाठी प्रयत्न करूनच समोर काहीतरी करण्याचा विचार करायचा आहे. अपयश यश हे येतच राहतो. पुढे बघू आता काय होईल काय नाही. तुमच्या कमेंट्स नक्की शेअर करा. तुम्हाला किती मार्क्स मिळाले, काय मिळाले नक्की. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तोपर्यंत ठीक आहे, आपली काळजी घ्या आणि चला बाय.